ज्ञान हो तुम्ही कसं मॅनेज करायचात मग? काय हा सगळा ट्रॉमा केला खरा. म्हणजे सुरुवातीला एकटीनेच सहन केलं, सगळं मनातच ठेवलं, कुढत राहिले आणि काम पण चालूच होतं ना. पण त्याचा माझ्या मनावर माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागला. मग माझ्या लक्षात आलं की कुणापाशी तरी मन मोकळं करणं आणि आपली काळजी घेणारा माणूस आपल्या आसपास असणं हे फार गरजेचं होतं. आणि मी इतकी एकटी पडले होते की ओमच होता माझं सगळं ऐकून घ्यायला आणि माझी काळजी करायला आणि मला सुद्धा काळजी करायला एक माणूस मिळालं. आणि काय झालं माहितीये, मी ओमपाशी सगळं बोलायचे. फार शहाणा मुलगा आहे, त्याला सगळं कळायचं. कधी कधी न सांगता सुद्धा त्याला कळायचं सगळं. ओमच का? म्हणजे तुमच्या घरी आणि कुणी नव्हतं का? नाही, दुर्दैवाने माझे आईवडील फार पूर्वीच गेले आणि सुशांतच्या अशा मी सांगितलं ना त्याच्या वागण्याने विचित्र स्वभावामुळे नातेवाईकही दूर गेले आणि मला मूल नाहीये. तर ती जागा ओमनी भरून काढली म्हणून मी त्याची आई आहे. निवे गौरी, मला हे म्हणण्याचा काही अधिकार नाही, मला माहिती आहे. मी धाडसच करते. मी तुम्हाला विनंती करायला आली आहे. ओमच्या लग्नात तुम्ही हजर राहावं ही माझी विनंती आहे. प्लीज. कारण काय आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. मला मदत म्हणून तुम्ही या. कारण काय आहे, ओम जरी मला आई मानत असला तरी ओमच्या लग्नात ओमची आई म्हणून मी उभी राहू शकत नाही. कारण आई ही आई असते. आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही. सॉरी. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सेन्सिटिव्ह आहात खूप म्हणून हे सगळं बोलताय माझ्याशी. पण आय एम सॉरी, मी हे नाही करू शकत. कारण माझ्या मुलाला जर काही नको असेल तर हे सगळं का करायचं? आणि ओम पूर्णपणे त्याच्या बाबांच्या बाजूने झाला. इनफॅक्ट मी म्हणेन की अजितने त्याला पूर्णपणे स्वतःच्या बाजूने करून घेतलं. नाही, हा तुमचा गैरसमज आहे गौरी. असं मी ओमला खूप चांगलं ओळखते. म्हणजे जे काय त्याच्या मनात असेल, त्याच्या ज्या काय घटना घडल्या असतील लहानपणी, तर आईबाबांबद्दल त्याच्या मनात राग असेल तर दोघांबद्दल आहे आणि प्रेम असेल तर ते दोघांबद्दल आहे. म्हणजे फक्त वडिलांबद्दल प्रेम आहे, आईबद्दल राग आहे असं नाही आहे. प्रेम आहेच, ते कधी बोलून दाखवलं नाही त्यांनी. पण या गोष्टी मुळात बोलून दाखवायच्या नसतातच ना. करेक्ट. त्यामुळे राग असला तरी तो का सांगेल, कसा सांगेल? असला जरी तरी मे बी त्यांनी ते तुम्हाला सांगितलं नसेल. आणि अजित ती ओमला माझ्याविषयी काय पट्टी पडवून ठेवली असेल देवाला माहिती. असंच सांगितलं असेल माझ्याबद्दल तर की डिवोर्स सुद्धा माझ्यामुळेच झाला. गौरी काय बोलताय तुम्ही? अहो, त्याला स्वतःची मतं आहेत ना ओमला. असं कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून त्यावर कसा विश्वास ठेवेल? नाही, असा तुम्ही विचार करून त्याच्यावर थोडासा अन्याय करताय हे माझं मत आहे. ओके, आता
फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट आपण असं म्हणूया की मी जसा विचार करते तसं नाहीच आहे. खरंच नाही. पण मी खरं सांगू, खरंच सांगते, अगदी थर्ड पर्सन म्हणून मला बघून असं वाटतंय की ओमच्या कुटुंबाचं चित्र आता परिपूर्ण आहे. मी सगळ्यांना तुम्हाला एकत्र पाहिलंय. खूप खूप छान आहे, सगळं कम्प्लीट आहे अगदी. तुम्हा सगळ्यांमध्ये मला कुठंच स्थान नाहीये. इनफॅक्ट तुम्ही आहात तसेच खूप छान आहात, खरंच. आणि आता अजितही आहे तिथे. मीही तिथे आले तर पुन्हा तेच भांडण, तेच तंटे, ओमला त्रास, सगळ्यांना त्रास. मला पुन्हा ओमला या सगळ्यात नाही ढकलायचं. तर कुठच्याही आईला आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं कसं वाटेल? तसं माझं म्हणणं नाही. म्हणून मी म्हणते, तुम्ही प्लीज मला आग्रह नका करू, प्लीज. आणि हेही सांगते, तुम्ही मला माणूस म्हणून खूप आवडला, खरंच खूप आवडला. ईशाची घरची माणसं पण तुम्हाला फार आवडतील. म्हणजे ती खरंच फार चांगली माणसं आहेत. इतक्या थोड्या वेळामध्ये ना ईशाची आई आणि मी इतक्या छान मैत्रिणी झालोय. तुमच्या पण फार छान मैत्रीण होतील त्या. वहिनी, बापरे वहिनी, किती वाजले? मला कळलंच नाही. मी जस्ट बसले होते, जरा कसं तरी होत होतं, ताप आल्यासारखं, म्हणून डोळाच लागला माझा एकदम. देवा. ठीक आहे, एवढं काय त्यात? नाही बघा ना, 10 मिस्ड कॉल्स आहेत ब्रह्मे सरांचे. मला मारणार आहेत सर आज. काय माहिती कसा डोळा लागला, एकदम डोकं पण चढल्यासारखं वाटतंय मला. एक मिनिट बघू. अहो ईशा वहिनी, केवढा ताप आलाय तुम्हाला? तुम्ही आराम करा. मी सांगते, कामाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काम महत्वाचं नाहीये, तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही आराम करा बघू आधी. अहो असं नाही ना होत. आमच्याकडे क्लायंट्स असतात ना मोठाले, त्यांनी या एवढ्या फिया दिलेल्या असतात. त्यांचीच कामं अशी रखडली की सर चिडतात खूप. हे बघा, ते महत्वाचं नाहीये. मी आत्ता तुम्हाला आधी हा चहा प्या. मी तुम्हाला काहीतरी खायला करून आणते, ते खायचं आणि मग मस्त मी तेल लावून तुम्हाला मालिश करून देणार आहे. कळलं? आराम करायचा आहे. ऐका ना बहिणी, मला ना खरंच आत्ता म्हणजे अशी इच्छाच नाहीये काही खायची. मला नको आत्ता काही खायला. मी काही ऐकणारच नाहीये. तुम्ही खायचं, तुम्हाला बरं वाटेल. आधी हा चहा प्या, मी आणते खायला. हा बोल रे. काय ग, तुझा आवाज असा काय येतोय? अरे नाही, मला जरासं बरं वाटत नाहीये. बोल ना तू. काय झालं ईशा? अरे इतकं काही नाही, ठीक आहे, बोल ना, काय झालं? ईशा, तू मला सांगितलंस ना, त्याचा मी खूप विचार केला. कसला? तू म्हणालीस ना मगाशी की मुंबईला आलोय तर आईला भेटून घे म्हणून. मग काय, मी आईच्या ऑफिसच्या बाहेर आहे, मी तिला भेटायला आलोय. काय? हॅलो हॅलो, तुला ऐकू येतंय ना? अगं मी इथे मुंबईला आईच्या ऑफिसच्या बाहेर आलोय तिला भेटायला. हो मी ऐकलं ते. अरे पण मी काय म्हणते, म्हणजे तू कशाला असं आत्ता लगेच ऑफिसला वगैरे? मनाने सेटल नाही आहेस ना तू आत्ता? म्हणजे? अरे म्हणजे परत उगाचच बात कशाला हो? ईशा, अगं तूच म्हणतेस ना की मी स्वतःहून आईला फोन केला पाहिजे, स्वतःहून जाऊन तिला भेटलं पाहिजे, आणि आता तूच असं म्हणतेस. अरे हो, मला मान्य, मीच म्हणते नेहमी तुला असं, पण मला काय वाटतं, म्हणजे
जरा जरी तुमच्यात ती वादावादी झाली तर परत त्याला भांडणाचं स्वरूप येतं मग ओम. ईशा तुला काय म्हणायचंय? मी सुरुवात करतो भांडणाची? अरे असं म्हटलं का मी? तू कशाला गैरसमज करून घेतोयस? ईशा गैरसमज काय त्यात? याला काय अर्थ आहे यार? मी आपलं स्वतःहून इथे आलो म्हणून तुला फोन केला, मला वाटलं तुला आनंद होईल. अरे आनंद होतोच आहे ना मला, आनंद आहेच या गोष्टीचा, पण मी तुझाच विचार करून बोलते ना ओम. माझा कसला विचार यात? नाही जाऊ दे. मी तुला काहीतरी चांगलं सांगायला फोन केला तर तुझं भलतंच चालू झालं. मी तुला म्हणतो ना ईशा, ते हेच. अरे तुम्हा बायकांचं मन कळणं अशक्यच आहे. जरा या गोष्टीचा सिरियसली विचार कर, नाही तर तुला कोणी सिरियसली घेणार नाही. आता तुला इतकं टोकाला जायची काही गरज आहे का? नको ना असा गैरसमज करून घेऊस. बरं ऐक, मी काय म्हणते, तू मला 2 मिनिटं दे, मी तुला लगेच परत फोन करते, ठीक आहे? तू आत्ता आहेस तिथेच थांब, ऐकतोयस का? आता हे काय वेगळंच? काही नाही, मी लगेच परत तुला फोन करते ओम. प्लीज मला फक्त 2 मिनिटांचा वेळ दे, मी लगेच परत फोन करते राजू तुला. बाय 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 बाय. आय एम सॉरी. सॉरी, मला हा फोन घ्यावा लागेल जरा. हॅलो. हा आई. अगं काय ईशा, तू सारखी काय फोन करतेस? मी त्यांच्या समोरच बसली आहे. हो सॉरी व्हेरी सॉरी, पण वेळच तशी आहे. हे बघ, तू पॅनिक नको होस आणि पटपट सांग मला काय ते. नाही मी पॅनिक नाही होत आहे. ओम आता तिकडेच आलाय, तो ऑफिसच्या बाहेरच उभा आहे. हो म्हणजे त्याचा फोन आला होता मला आता, त्यानेच सांगितलं तसं. ओह माय गॉड. अगं पण तू म्हणाली होतीस ना तो येणार नाहीये म्हणून, तर असं कसं झालं? हा हो मी म्हणाले होते तसं, पण काय आता मी इथे बसून त्याच्या मनावर कंट्रोल कसा करू? त्यानेच सांगितलं मला तो बाहेरच आहे म्हणून. आय एम सो सॉरी आई. आय नो म्हणजे हे खूप वियर्ड आहे, पण काय करू मी आता? अगं पण मी आता काय करू? यांना सांगू का? संपलंय सगळं, संपलंय. नाही संपलं नाही, प्लीज हो संपलं नका म्हणू. मी एक काम करते, मी ओमशी 2 मिनिटं फोनवर बोलत राहते. तुम्ही तोपर्यंत काय तुम्ही तिथे जिथे कुठे जागा असतील तिथे लपा. ईशा, मी लपाछपी खेळायला आली आहे का इथे? तुम्ही वर. हो मला कळतंय ते, पण काय पर्याय आहे आपल्याकडे दुसरा? नाही फार अवघड होऊन बसलंय, फारच अवघड होऊन बसलंय. सॉरी ना, सॉरी खरंच खूप सॉरी, पण ऐका ना मी पटकन त्याला फोन करते, नाही तर तो आत येईल कधी पण. हा मी बोलत राहते त्याच्याशी, तोपर्यंत तुम्ही काहीतरी मॅनेज करा प्लीज प्लीज आई प्लीज. बरं ठीक आहे, मी बघते. बाय, टेक केअर. काय झालं? एनी प्रॉब्लेम? हो ऍक्च्युली हो प्रॉब्लेम झालाय जरा. मी काही मदत करू शकते का? ऍक्च्युली गौरी, तुम्हीच मला मदत करू शकता. म्हणजे आय एम व्हेरी सॉरी, या सिच्युएशनशी तुमचा काही संबंध नाहीये, पण तुम्हीच मला मदत करू शकता प्लीज. पण काय झालं? तुम्ही इतक्या घाबरला का? नाही काय आहे माहितीये का, मी तुम्हाला इथे भेटायला आपणहून आली आहे, स्वतः आली आहे. मला कोणी पाठवलेलं नाहीये. ओमला हे माहिती नाहीये मी इथे येणार आहे. मी स्वतःहूनच आली आहे तुम्हाला रिक्वेस्ट करायला. तुम्हाला ठाऊक आहे ते. ओमला काय आहे, आज हायकोर्टमध्ये मुंबईमध्ये आज काम होतं एक. हो, आणि तो इथे येतोय? नाही येतोय, नाही हा आलाय. ओ गॉड. आता हा बोल ईशा. हाय. ऐक ना, काय आहे, एखाद्या विषयावरून समजा चिडचिड झाली आपली, तर तो विषय तिथेच कट करायचा आणि फोन पण कट करायचा, आणि मग 2 मिनिटांनी पुन्हा फोन करायचा आणि मग तो विषय पुन्हा रिझ्यूम करायचा. म्हणून मी मगाशी फोन कट केला आणि म्हणून मी आता तुला परत फोन केला. हा मग काही नाही. कसा आहेस? पोचलास का तिथे? हे आपलं शांत झालास का? ईशा मी शांतच आहे. व्हेरी गुड. ऐक ना, मग आता काय तू आईला भेटणार तुझ्या? हा मग छान भेट त्यांना, मस्त भेट असा
हसऱ्या चेहऱ्याने भेट एकदम, आणि असा फ्रेशनेस येऊ दे तुझ्या व्यक्तिमत्वात. काय हे बघा, त्याला जर कळलं ना मी इथे आलीये किंवा त्यांनी मला बघितलं ना तर फारच गैरसमज होईल त्याचा आणि खूपच कॉम्प्लिकेशन्स होतील. प्लीज प्लीज गौरी प्लीज. अहो पण आता काय करायचं? मला लपवा. हो पण तुम्ही आधी बाहेर तर या. तो आहे ना, तो बाहेर आहे. हा. अहो पण बाहेरून आतलं दिसत नाही, आपल्याला दिसतं बाहेरचं. रिअली? हो या. मग आता काय, तू आईला भेटणार तुझ्या? हा मग छान भेट त्यांना, मस्त भेट, असा हसऱ्या चेहऱ्याने भेट एकदम, आणि असा फ्रेशनेस येऊ दे तुझ्या व्यक्तिमत्वात. काय ऐक ना, आणि मला तुझं खूप कौतुक वाटतं. ओम, ईशा तू स्किझोफ्रेनिक आहेस का? का रे, का? की हल्ली तू रिक्षात वगैरे प्रवास केलायस का गेल्या काही दिवसात, आणि रिक्षा खड्ड्यात न गेली वगैरे असं काही झालं का? खड्डे कसं कळलं रे तुला? परफेक्ट. म्हणजे ना हे खड्डे फार झालेत आपल्याकडे नाही पुण्यात सध्या, म्हणजे फार पंचायत होते मग खड्ड्यांमुळे. हा, आणि काय रिक्षावाले काय करतात आपल्या इकडे ना, मुद्दाम हल्ली मला असं, ऐक ना, तुला नाही वाटत असं की मुद्दाम रिक्षावाले खड्ड्यातनच रिक्षा घालतात आणि अशी फिरवत मग देतात कुठेतरी, आणि खड्ड्यांमुळे ते मीटर पण चुकीचंच वाटायला लागतं. म्हणजे बिल जास्त येतं, बिल नाही काय आपलं हे येतं जास्त, रिक्षामधनं पैसे जास्त द्यावे लागतात भाड्याचे रिक्षेच्या. खड्ड्यांमुळे चाललेलं आहे सगळं, आणि मला सारखं असं वाटतं ना की खड्ड्यांमुळेच आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स आहेत. हा नाही नाही नाही, करेक्ट आहे. म्हणूनच तुझा मेंदू ना ओरिजिनल जागेवरनं हल्लाय. तुला खरंच ट्रीटमेंटची गरज आहे. तू एक काम करतेस का, कुणाविषयी जर तुला बोलायचं असेल ना तर एक डायरी ठेवत जा बरोबर. तुला जे काही त्याच्याबद्दल वाटतं ना ते त्या डायरीत लिहित जा, आणि त्यानंतर पुन्हा जर तुला त्यांच्याविषयी बोलायचं असेल ना तर ती डायरी आधी वाचत जा. मग तुला कळेल की मागच्याला तू नेमकं काय बोलली असते. युसलेस. करेक्ट आहे, करेक्ट आहे, तुझं ऑब्झर्वेशन ना एकदम करेक्ट आहे. मला ना ऐक ना ओम, ऐक ना, मला ना हे तुझं हेच आहे ना, हेच मला भयंकर आवडतं. हे जे तुझं असं ऑब्झर्वेशन असतं ना समोरच्याचं, मला खूप आवडतं, खूप. म्हणजे तू खूप छान बोलतोस ह्या सगळ्याबद्दल. आणि मी काय म्हणते, हॅलो ऐक ना, तू असाच बोलत राहा ना माझ्याशी. मला आता हे सगळं खूप असं हवं असं वाटतंय. मला खूप खूप मस्त वाटतंय. म्हणजे ना असंच आपल्यातलं हे संभाषण आणखी काही वेळ चालू राहू दे ना, किंवा माझं ऐकलंस तू तरी चालेल, आपण बोलत राहूया, मग खूप मज्जा येईल. मला असं बरं वाटतंय आतून, मला खूप छान वाटतंय ओम. आत्ता तुझ्याशी मला बोलायला खूप छान वाटतंय. ईशा काय फालतूगिरी चालली आहे तुझी. बाय. कट केला. मिळाली असेल का त्यांना जागा लपायला इतक्या वेळ? मुळात त्यांच्याकडे एक खोली असेल का आणखीन ऑफिसला? काय इथे बसून मी काय करू, तुमची मदत कशी करू आई? सॉरी मी काय करू शकते, मी लपू शकते, मी इथे लपू शकते, पण डोकं फिरलंयच. युसलेस. हाय. हाय, ये ना बस. तुला आश्चर्य नाही वाटलं? हाय, ये ना बस. तुला आश्चर्य नाही वाटलं? तुम्हाला काहीच विचारलं नाहीस मी अचानक कसा आलो वगैरे. ईशाने तुला फोन करून सांगितलं का मी येणार आहे ते? नाही, मला दिसलास ना तू इथं बाहेर दिसलास.
हो अच्छा, दिसतं का बाहेरचं? एवढ्या बाहेर उभा होतो, तू बोलवलं नाहीस मला. कामात असशील तू. काही नाही, हायकोर्टाचं काम होतं माझं मुंबईत, म्हणून मी आलो होतो. पण तू कामात असशील तर मी इथे बसतो, थोड्या वेळाने भेट. नाही ओम, अरे तू इथं बस, मी बसते ना इथे आणि काम करते. ही बॅग दे इथे, माझी आहे. थँक्यू. तू का आला होतास? सांगितलं ना मी आता, मी हायकोर्टात आलो होतो. हायकोर्टात काय होतं? ऍडमिशनचं एक मॅटर होतं, ते आर्ग्यू करायचं होतं. मला पण पाहायचं एकदा तुला कोर्टात आर्ग्यू करताना. हो सांगेन पुढच्या. तू खरंच कामात नाही आहेस ना? मी डिस्टर्ब नाही ना केलं? छे छे, काम काय ते असतच. राहू दे, बोल. तू मला काल चुकून फोन केला होतास, हे खोटं होतं ना? तुला इतकं जड जाणार असेल आपलं संभाषण तर मी निघतो. तसं नाहीये, तसं नाहीये. तुम्ही बायकांना सगळ्या सारख्याच.